रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं हा प्रश्न प्रत्येकालाच पडतो. तर आज मी खमंग पौष्टिक असे मुगाच्या डाळीचे आप्पे बनवणार आहे. आता शाळासुद्धा सुरू झाल्या आहेत, तर मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही असे पौष्टिक मुगाचे आप्पे नक्की बनवून द्या. खायला खूप टेस्टी लागतात आणि जाळीदार मऊ लुसलुशीत होतात. चला तर आपण वेळ न करता व्हिडिओला लगेच इथे सुरुवात करूया. तर असे खमंग पौष्टिक मुगाचे आप्पे बनवण्यासाठी 1 वाटी मुगाची डाळ मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवली होती. तर डाळीतील पाणी काढलं आहे. बघू शकता डाळ व्यवस्थित भिजली आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ घालायची आहे आणि पाणी न वापरता मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. त्यासोबत इथे हिरवी मिरची आणि लसूण डाळीसोबत फिरवून घ्यायचं आहे. नंतर ही पेस्ट एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे. नंतर याच्यामध्ये अर्धी वाटी रवा घालायचा आहे आणि पाव वाटी एवढं दही घालायचं आहे. दही घालून छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 10 मिनिटे हे असं भिजत ठेवायचं आहे. भिजत ठेवल्यामुळे रवा व्यवस्थित फुलला जातो. आणि नंतर याच्यात बारीक कट केलेल्या भाज्या घालायच्या आहेत. तर इथे मी कांदा, टोमॅटो, सिमला मिरची आणि पत्ताकोबी घातला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही भाज्या याच्यात बीट, गाजर वगैरे घालू शकता. नंतर इथे हळद पावडर, धना पावडर आणि लाल मिरची पावडर थोडीशी घातली आहे. नंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे छान मिक्स असं करून घ्यायचं आहे. नंतर इथे लगेच आपल्याला याचे आप्पे बनवायचे आहेत. तर इथे आप्पे छान जाळीदार होण्यासाठी थोडासा खाण्याचा सोडा घातला आहे आणि त्यावरती थोडं पाणी घालून मिक्स करून घेतलं आहे. बॅटर थोडंसं घट्टसुद्धा वाटत होतं म्हणून थोडंसं पाणी घातलं आहे. नंतर आप्पे पॅन गरम करायला ठेवला आहे. त्याच्यावरती तूप घालायचं आहे किंवा तुम्ही तेलही वापरू शकता. आणि लगेच याच्यामध्ये आता हे आप्याचं बॅटर घालायचं आहे. तर त्याआधी इथे मी थोडेसे तीळ घालणार आहे. तीळ घातल्यामुळे आप्पे आणखीनच खायला छान लागतात. आप्याचं बॅटर घालायचं आहे. वरून सुद्धा थोडेसे तीळ भुरभरायचे आहे आणि खालची बाजू व्यवस्थित भाजल्यानंतर आपल्याला हे आप्पे पलटी करून घ्यायचे आहेत. सुरुवातीला 5 मिनिटं हे झाकून ठेवायचं आहे. तर इथे बघू शकता आप्पे छान खालून भाजले गेले आहेत. तर दुसऱ्या साईडने सुद्धा पलटी करून घेऊयात. दोन्ही साईडनी छान खरपूस भाजून घ्यायचे आहे. आता झाकण ठेवायचं नाही. असंच आप्पे भाजून झाल्यानंतर 5 मिनिटे थोडा मोठ्या गॅसवरती भाजायचे म्हणजे ते वरून एकदम खरपूस असे भाजले जातात. तर हे ते दोन्ही साईडनी बघू शकता आप्पे छान असे भाजून घेतले आहेत. प्लेटमध्ये मी काढून घेते. तर राहिलेले सुद्धा असेच मी आप्पे बनवून घेते. शाळा सुरू झाल्यानंतर मुलांना टिफिनमध्ये रोज काय द्यायचं हा प्रश्न तर प्रत्येक महिलेला पडतो. तर अशा पद्धतीने मुगाचे पौष्टिक असे आप्पे तुम्हीसुद्धा नक्की बनवून द्या. दही किंवा चटणीसोबत खायला खूप छान लागतात. तर इथे मी सर्व आप्पे बनवून घेतले आहेत. बघू शकता एकदम छान खरपूस असे भाजले गेले आहेत आणि आतूनसुद्धा एकदम जाळीदार असे झालेले आहेत. व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.